नमस्कार शेतकरी मित्रों, आज आहे शनिवार दिनांक 4 जुलै 2026। मित्रों, आज राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे, कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रों। तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय किंवा तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय की नाही ते आपल्या कमेंट मध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 4 जुलै 2026। आज जर या ठिकाणी आपण बघू शकता स्क्रीनवरती पुणे जिल्ह्यामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय। मित्रांनो, या ठिकाणी ढगफुटी सदृश मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। सासवड असेल, राहू, बारामती, इंदापूर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो। तसेच मित्रांनो, पुणे व आसपासच्या धरण क्षेत्रामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग तसेच या ठिकाणी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या ठिकाणी संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय। या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस आज संपूर्ण दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो पावसाचा जोर वाढलेला आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकताय बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय, म्हणजे या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। लातूर शहर असेल, केज असेल, परळी असेल, माजलगाव, बीड या ठिकाणी, धाराशिव तसेच तुळजापूर, भूम, परांडा, वाशी या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। मित्रांनो, या ठिकाणी विदर्भामध्ये देखील आपल्याला बघू शकता स्क्रीनवरती नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा, अकोला या ठिकाणी, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दिवसभर आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी नंदुरबार, धुळे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय। तसंच या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। नाशिक, मनमाड, मालेगाव, इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, नगर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। नगर जिल्ह्यामध्ये देखील येलो अलर्ट पाहायला मिळतोय। नगर, राहुरी असेल या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळत आहे। एकंदरीत मित्रांनो, आज 4 जुलैचा जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे। कोकणपट्टीच्या संपूर्ण भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। मुंबईमध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये अधिक जास्त प्रमाणात पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। तर उर्वरित महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।